आज रविवार होता आणि आमच्या गावात रविवार म्हणजे सगळ्यांना एकत्र येण्याचा, घरात गप्पा मारण्याचा आणि थोडा आराम करण्याचा दिवस. मी, उर्मिला, माझा नवरा संजय आणि आमची 2 लहान मुलं, सायली आणि राहुल, आम्ही सगळे घरी होतो. मुलांचं जेवण झालं होतं, त्यामुळे ते गल्लीत मित्रांसोबत खेळायला गेले. सकाळी आम्ही न्याहारी केली नव्हती आणि मला भूक लागली होती. म्हणून मी स्वयंपाकघरात गेली आणि जेवण बनवायला सुरुवात केली. संजय बाहेर वरांड्यात खुर्चीवर बसला होता, त्याच्या हातात मोबाईल होता आणि तो काहीतरी बघत होता. मी त्याला हाक मारली, "अहो, जेवण तयार आहे, या ना." त्याने मोबाईल खाली ठेवला, हात-पाय धुतले आणि जेवणाच्या टेबलावर आला. आम्ही दोघं समोर टीव्ही लावून जेवायला बसलो. माझी आवडती मालिका लागली होती आणि त्यात एक भावनिक प्रसंग चालू होता. माझा मोबाईल टेबलावर ठेवलेला होता. अचानक तो वाजू लागला. मी पाहिलं तर माझ्या आईचा कॉल होता. मी संजयला म्हणाले, "अहो, जाऊ द्या, मी नंतर बोलते." पण तो थोडा चिडला, "नेहमी तुझी आई फोन करते आणि तू तासनतास बोलते." मी हसत म्हणाले, "अहो, असं काही नाही, जेवण झाल्यावर बोलते." तेवढ्यात फोनची रिंग थांबली. आम्ही परत जेवण करू लागलो आणि टीव्हीवर मालिका बघत होतो. पण थोड्या वेळाने पुन्हा फोन वाजला. यावेळीही आईचाच कॉल होता. संजयने रागाने पाहिलं, "उचल की, नाहीतर ती परत परत फोन करत राहील." मी उठले, मोबाईल हातात घेतला आणि कॉल उचलला. "काय ग, उर्मी, काय करतेस?" आईने विचारलं. "अगं, आई, आम्ही जेवण करतोय. तुझा फोन टेबलावर होता, म्हणून आधी उचलला नाही," मी म्हणाले. "बरं, तू त्या सोन्याच्या बांगड्या घेतल्यास का? मागच्या वेळी सांगितलं होतंस ना," तिने विचारलं. मी हसत म्हणाले, "अजून नाही आई. पुढच्या वर्षी बघू." संजय माझ्याकडे रागाने बघत होता. मी लवकर कॉल संपवला आणि परत जेवणाला बसले. पण संजयचा मूड गेला होता. तो म्हणाला, "उर्मी, तुझ्या भावाने ते 20,000 रुपये कधी देणार आहे? 2 वर्ष झाली आणि एक पैसाही परत नाही." मी त्याला समजावलं, "अहो, अनिलला थोडी अडचण आहे, तो लवकरच देईल." पण तो ऐकायच्या मूडमध्ये नव्हता. आणि त्याने मागच्या वेळी दुकानात असताना आणखी 2,000 रुपये मागितले होते, तेही परत केले नाहीत. तो चिडून म्हणाला. मी शांतपणे म्हणाले, "थोडा वेळ द्या, सगळं ठीक होईल." पण आमचं छोटंसं भांडण झालं आणि जेवण संपवून संजय रागाने बाहेर गेला. मी घरातली कामं आवरली आणि शेतात जायचं ठरवलं. आमचं शेत घरापासून जवळपास 3 किलोमीटर लांब आहे. तिथे आमच्याकडे 2 एकर जमीन आहे, एका एकरात कपाशी आणि दुसऱ्या एकरात डाळिंबाची बाग. शेतात पोहोचले तर संजय डाळिंबाच्या बागेजवळ बसला होता, त्याच्या हातात मोबाईल होता. मी त्याच्याशी बोलायचा प्रयत्न केला, "अहो, बघा ना, यंदा डाळिंब किती छान आलीत. यावेळी चांगलं उत्पन्न मिळेल." पण त्याने फक्त हां म्हणून मोबाईल बघत राहिला. मला थोडं वाईट वाटलं, पण मी काही बोलले नाही. मी कपाशीच्या शेतात गवत काढायला लागले. संध्याकाळपर्यंत काम केलं आणि घरी परतलो. संजय आधीच घरी आला होता, पण आमच्यात फारसं बोलणं झालं नाही. मुलंही खेळून दमली होती, त्यामुळे सगळ्यांनी जेवण केलं आणि झोपलो. पुढचे काही दिवस असेच गेले. संजय आणि माझ्यात जास्त बोलणं होत नव्हतं. एके दिवशी सकाळी आम्ही जेवण करत असताना टीव्हीवर एक रोमॅन्टिक सिनेमा लागला होता. त्यात हिरो आणि हिरोईन स्विमिंग पूलमध्ये एकमेकांशी मस्ती करत होते, हसत खेळत आणि जवळ येत होते. मला थोडं उघडलं, म्हणून मी संजयला म्हणाले, "अहो, चॅनेल बदला ना, मुलं बघतात ही सगळी." तो हसत म्हणाला, "अगं, यात काय वाईट? ते पण नवरा बायकोच आहेत. आता जग बदललंय, उर्मी, थोडं मोकळं विचार." मी चिडून उठले आणि स्वयंपाकघरात गेले. पण त्या सिनेमातलं दृश्य माझ्या डोळ्यासमोर राहिलं. त्यातलं प्रेम, ती जवळीक, मला कुठेतरी हवंहवंसं वाटलं. पण मी ते विचार मनातून काढून टाकले. एकदा दुपारी मी घरात कपडे धुत होते. संजय दुकानावरून जेवायला घरी आला होता. जेवण झाल्यावर तो बाथरूमच्या दारात आला. मी खाली बसून कपडे धुत होते, तेव्हा त्याने माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि नळातून पाणी घेऊन माझ्या चेहऱ्यावर शिंपडलं. मी हसत म्हणाले, "अहो, काय करताय? कपडे धुते मी." तो हसला, "अगं, रंगपंचमी खेळायची आहे. तेव्हा दुकानात काम होतं, आता खेळूया." त्याने पुन्हा पाणी शिंपडलं. मी लाजले, पण त्याच्या मस्तीला बरं वाटलं. तेवढ्यात दरवाजा वाजला. मी साडी सावरली आणि दरवाजा उघडला, तर माझा भाऊ अनिल आला होता. त्याने एक लिफाफा बाहेर काढला आणि म्हणाला, "ताई, दाजी, तुमचे 20,000 रुपये आणि 5,000 व्याज." संजयने फक्त मुद्दल घेतली आणि व्याज परत केलं. "अरे, अनिल, व्याज कशाला? तुझ्याकडून नाही घेणार." अनिल गेल्यावर संजयचा राग कमी झाला आणि आमचं बोलणं पुन्हा सुरू झालं. एके रविवारी मी शेतात गेले. कपाशीत गवत काढायचं होतं. दुपारी संजय तिथे आला. मी विहिरीजवळच्या हवदात न्याहारी करत होते. त्याने माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाला, "उर्मी, किती छान पाणी आहे. अंघोळ करूया का?" मी लाजून म्हणाले, "अहो, काय बोलताय? कोणी बघेल."
पण तो हसत म्हणाला, "अगं, इथे कोण येणार? चल, थोडा मस्ती करू." त्याने बादलीत पाणी भरलं आणि माझ्यावर ओतलं. मीही मग त्याच्यावर पाणी ओतलं आणि आम्ही दोघं हसत खेळत भिजलो. त्या क्षणी आमच्यातील अंतर कमी झालं. संजयने मला मिठी मारली आणि मला त्याचं प्रेम पुन्हा जाणवलं. आम्ही पाण्यात मस्ती करत होतो आणि माझं मन खूप हलकं झालं. त्या संध्याकाळी आम्ही घरी परतलो. घरासमोर एक चमचमती पांढरी कार उभी होती. मी आश्चर्याने विचारलं, "अहो, ही कोणाची कार?" संजय हसला आणि म्हणाला, "उर्मी, हे तुझ्यासाठी सरप्राईज आहे. ही कार आपली आहे आणि तू याची मालकीण." माझ्या आनंदाला पारावर उरला नाही. मुलंही हसत होती, कारण त्यांना याची कल्पना होती. मी लगेच पूजेची थाळी तयार केली आणि कारची पूजा केली. संजयने मला जवळ घेतलं आणि म्हणाला, "उर्मी, तुझ्यासाठी काहीतरी खास करायचं होतं." त्या क्षणी मला त्याचं प्रेम आणि त्याचा विचार किती खास आहे हे जाणवलं. मित्रांनो, ही आहे माझ्या आयुष्यातली एक गोड आठवण. माझ्या नवऱ्याचं प्रेम, आमच्या छोट्या मोठ्या भांडणांमधून पुन्हा एकत्र येणं आणि हे खास सरप्राईज, सगळं मला खूप खास वाटलं. जर तुम्हाला ही कथा आवडली, तर माझ्या YouTube चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुमच्या कमेंट्स मला नक्की कळवा. सदैव आनंदी राहा. धन्यवाद.